चंद्रपूर भाजपमधील सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील तीव्र वाद शमवण्यात प्रदेश नेतृत्व अपयशी ठरल्याने आता हा प्रश्न दिल्ली दरबारी सुटणार आहे। बच्चू कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेल्या विधान परिषद ऑफरमध्ये भाजपने अडथळे आणल्याची चर्चा विदर्भाच्या राजकारणात रंगली आहे। यंदा सरासरीच्या 92% पावसाचा अंदाज असून कृषी विभागाने बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आणि कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी तयारी पूर्ण केली आहे। माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील ओंकार लॉज मध्ये एका तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून संशयित आरोपी फरार आहे। पुढील काही तासात मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने मंत्रालयातून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय चाचण्यांसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। ठाण्यात रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य केल्यानंतर भाजपने परप्रांतीय चालक आणि फेरीवाल्यांसाठी 7 दिवसांचे विशेष मराठी शिकवणी वर्ग सुरू केले आहे। भारतीय रेल्वेने दिव्यांगांना आता मेल एक्सप्रेस मधील बिगर राखीव डब्यांमधूनही प्रवासाची परवानगी देत नियमात सुलभता आणली आहे। जात प्रमाणपत्र वादावर स्पष्टीकरण देताना नगरसेविका सेहर शेख यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी कट रचल्याचा आरोप केलाय। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्र्यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या राड्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशींची बदली करण्यात आली असून निखिल पिंगळे यांची नियुक्ती झाली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।